Welcome, my dear student. In the previous video, we have studied of all punctuation marks and their importance in reading and writing. Now we are going to take one another most important parts of part of grammar, that is language study, interrogative sentences. Sometimes it is very easy to give answer, but framing a question is more difficult than answer. कधी कधी प्रश्नाचा उत्तर देणं हे सोपं आहे, परंतु प्रश्न तयार करणे हे अवघड असतं. आणि ज्याला प्रश्न तयार करता आले त्याला या ठिकाणी लिहिण्याला, बोलण्याला, वाचता म्हणजे अडचण येत नाही. दॅट पर्सन कॅन फ्लुएंटली स्पीक एनी लँग्वेज. तर त्यातला पहिला भाग आपण इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य मी तुम्हाला सांगितलं याच्या अगोदरही दोन प्रकारचे आहे, WH क्वेश्चन आणि येस नो टाईप क्वेश्चन. आता येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे काय आणि WH क्वेश्चन म्हणजे काय, की ज्या प्रश्नाची सुरुवात ही प्रश्नार्थक सर्वनामाने होते, सोप्या भाषेत सांगतोय, ज्या प्रश्नाची सुरुवात ही प्रश्नार्थक सर्वनामाने होते, म्हणजे द क्वेश्चन्स विच बिगिन्स विथ इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स, दॅट क्वेश्चन इज कॉल्ड WH क्वेश्चन. मग आता WH क्वेश्चन म्हणजे काय, पार व्हॉट पासून तर हू, वाय, वेन, हाऊ, ही, हाऊ मेनी, हाऊ मच, वेअर, वेन, विच, हुम, वाय, हू, हुज, ही सगळी प्रश्नार्थक मंडळी आहे आणि यांचा उपयोग करून आपल्याला प्रश्न तयार करता आला पाहिजे. परीक्षेमध्ये एक आपल्याला प्रश्न विचारला जातो, मेक अ WH क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ अंडरलाइन वर्ड, ऑब्लिक वर्ड्स, दॅट अंडरलाइन वर्ड और वर्ड्स मे बी इट्स आन्सर. अधोरेखित केलेल्या शब्दाचा उपयोग करून प्रश्न तयार करा, की अधोरेखित केलेला शब्द किंवा अधोरेखित केलेले शब्द हा त्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे, असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. आणि मग असा प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला नेमकं बोलता येतं, उत्तर देता येतं, पण प्रश्न विचारता येत नाही. इथं आपलं गाडं अडून पडतं. तर ते आपल्याला सोडवण्यासाठी आज आपण या ठिकाणी थोडासा वेगळा प्रयत्न करणार आहोत. काइंड्स ऑफ इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यात WH क्वेश्चन आणि येस नो टाईप क्वेश्चन, इको क्वेश्चन और व्हर्बल क्वेश्चन, व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड. त्याला 2-3 नाव आहे. इको क्वेश्चन, इको क्वेश्चन्स नीड्स येस और नो, येस और नो, आर यू राजू, येस और नो, आर यू मॅड, येस और नो, म्हणजे येस किंवा नो ने. किंवा परवानगी विचारण्यासाठी सुद्धा आपण प्रश्न येस नो, मे आय कम इन सर, येस और नो. म्हणजे या ठिकाणी शाल आय फिक्स अ पीस ऑफ जाम अँड ब्रेड फॉर यू, म्हणजे या ठिकाणी करू शकते किंवा नाही, येस आर नो. मग आता येस कसा लिहायचा, वाय कॅपिटल, याचा कॉमा, तिथं पुन्हा पंचुएसन मार्क आला, म्हणजे पंचुएसनचा नियम आला. टिप, व्हर्बल क्वेश्चनच्या सुरुवातीस सहाय्यकारी क्रियापद वापरतात. आता येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे काय, तर ज्या प्रश्नाची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने होते किंवा मॉडेल ऑक्झिलरीने होते त्यांना आपण येस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतो. येस नो टाईप क्वेश्चन्स or question doesn't need interrogative word. येस नो टाईप क्वेश्चन बनवताना, फ्रेमिंग करताना प्रश्नार्थक शब्दाची गरज नसते, हे लक्षात घ्या. मग सहाय्यकारी क्रियापदे बघा, ही मी तुम्हाला मागे सांगितली. वर्तमान काळाची कोणती, भूतकाळाची कोणती, ॲमेझॉन, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, शाल, विल, वूड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, डेअर, नीड, ऑट टू आणि यूज टू, ही सगळी सहाय्यकारी मंडळी आहे. आणि यांचा उपयोग या ठिकाणी प्रश्नार्थक येस नो टाईप क्वेश्चन बनवण्यासाठी केला जातो. ही सगळी तुम्ही पाठ करायची, काळानुसार चार्ट तयार करायचा आहे. वर्तमान काळ,
भूतकाळ आणि भविष्यकाळाची. सहाय्यकारी क्रियापद फक्त साध्या वर्तमान काळ व साधा भूतकाळ असणाऱ्या होकारार्थी वाक्यात वापरलेले नसते. सहाय्यकारी क्रियापद फक्त साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स अशा होकारार्थी वाक्यात वापरलेले नसते. सहाय्यकारी क्रियापद तिथं टू बीची रूपं वापरतात. म्हणजे कसं बघा, व्हर्बल क्वेश्चन तयार करताना साध्या वर्तमान काळात आय, वी, यू, यू. आता यू यू काय आला इथं, तर यू म्हणजे एक वर्षनी लिव सिंग्युलर, यू म्हणजे तू, तुम्ही अनेक वचन. यू आणि यू एकच असतं. दे हे करते असताना डू आणि ही, सी, इट हे करते असताना डज हे सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला वापरतात, तर साध्या भूतकाळात डीड हे वापरतात. साधा वर्तमान काळ असेल, क्रियापदाला यस यस प्रत्यय असेल किंवा तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल, ही असेल, सी असेल, इट असेल, गोपाल असेल, सीता असेल, रेन असेल, तर डज वापरायचं आहे. ते आपण पुढे वाक्यरचनेला पाहणार आहोत. याची ओळख करून घ्या, पण हे सहाय्यकारी क्रियापद पाठ करा म्हणजे लक्षात ठेवा. द स्टुडंट्स अंडरस्टँड द प्रॉब्लेम. द स्टुडंट्स अंडरस्टँड द प्रॉब्लेम, विद्यार्थ्यांना समस्या समजते. डू, आता हे सहाय्यकारी क्रियापद कसं झालं बघा. मग आता याची रचना काय आहे, डू ऑब्लिक डज ऑब्लिक डीड ऑब्लिक हॅव ऑब्लिक हॅड असं आहे. मग साध्या वर्तमानकाळी डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड प्लस फुल स्टॉप. मी काळ ज्या वेळेस देणार आहे त्यावेळेस या सगळ्या गोष्टी घेणार आहे. द स्टुडंट्स अंडरस्टँड द प्रॉब्लेम. डज द स्टुडंट अंडरस्टँड. आता इथं डू काय आलेला आहे, कारण अर्थ अनेक वचनी आहे, अनेक विद्यार्थी आहे म्हणून डू आलेला आहे बघा या ठिकाणी. आणि या ठिकाणी डज का आलेला आहे, एकच विद्यार्थी, तो विद्यार्थी, आणि हे ते विद्यार्थी म्हणून इथं डज आलेला आहे. एकदा सहाय्यकारी क्रियापदाला यस यस म्हणजे डूचा डज झाला, मूळ क्रियापद जसं त्या तसं. इथं डीड जरी आला तर मूळ क्रियापद जसं त्या तसं, डू आला तर मूळ क्रियापद जसं त्या तसं, डज आला तरी मूळ क्रियापद जसंच्या तसं. डज वापरताना मूळ क्रियापदास लागलेले यस किंवा ईएस प्रत्यय काढून टाकतात. आल्याचे बघा खाली. तर डूचा डज झाला तर मूळ क्रियापदाला लागलेली ईएस किंवा आयएस प्रत्यय असेल त्यांचा लोप करा. द स्टुडंट्स अंडरस्टँड द प्रॉब्लेम. डीड द स्टुडंट अंडरस्टँड द प्रॉब्लेम. आता या ठिकाणी तेच वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये केलं बघा. डीड द स्टुडंट, तर इथं काय झालं, डू बाकीची रचना सारखी, इथं डज झाला बाकीची रचना सारखी, इथं डीड झाला बाकीची रचना सारखी. म्हणजे हे डीड हे सहाय्यकारी क्रियापद काय सुचवतात, द ॲक्झिलरी व्हर्ब शो द टेन्स ऑफ द सेंटेन्सेस. काळाचा काय ठरवतात ते, म्हणजे वाक्यांच्या काळ ठरवतात. डीडचा वापर करताना भूतकाळी क्रियापदाची वर्तमान काळीच वापरले. मी तुम्हाला सांगितलं की डूचा डीड झाला मूळ क्रियापद जसंच्या तसं, डूचा डज झाला मूळ क्रियापद जसंच्या तसं. अंडरस्टँड डीड हे बघा असेल. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी मात्र आपण काल पंक्च्युएशन मार्क पाहिलं, पहिलाच प्रश्न पाहिला, दुसरा नियम पाहिला की साध्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात, आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. अँड वेन क्वेश्चन मार्क इज पुट ॲट द एंड ऑफ इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह देतात, हे विसरायचं नाही. आता WH क्वेश्चन म्हणजे काय बघा. प्रश्नार्थक नामांची क्रियाविशेषणांची, प्रश्नार्थक नामांनी किंवा क्रियाविशेषणांनी, मी तुम्हाला सांगितलं प्रश्नार्थक शब्दांनी, थोड्या सोप्या भाषेत जा. प्रश्नार्थक शब्द मात्र तेवढे पाठ करा. वाट असेल, वेन असेल, हाऊ असेल, वेन असेल, वाय असेल, हू असेल, हुम असेल, हाऊ असेल, हाऊ मेनी असेल, हाऊ मच असेल, हुम असेल, बाय हुम असेल, टू हुम असेल, व्हॉट एव्हर दे मे बी, जे असतील तेवढे पाठ करा. म्हणजे तुम्हाला प्रश्नार्थक शब्द की पुन्हा प्रश्नार्थक शब्द म्हणजेच इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे. व्हॉट डज वर्ड रोबोट मीन. आता W ला खाली अंडरलाईन केली आहे.
व्हेअर वॉज मोहनदास बॉर्न. वेअर फॉर प्लेस, व्हॉट फॉर थिंग, वाय फॉर रिझन, हाऊ फॉर ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडव्हर्ब, हाऊ मेनी फॉर काउंटेबल नाउन, हाऊ मच फॉर अनकाउंटेबल नाउन, हू फॉर पर्सन, हूज फॉर पर्सन, हुम फॉर पर्सन. हे असं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. हे लक्षात घ्या. विच फॉर थिंग. WH क्वेश्चनचे उत्तर पूर्ण वाक्यात देतात. आपण मागे पाहिलं की येस नो टाईप क्वेश्चनचं उत्तर आपण येस किंवा नो ने देतो, परंतु WH क्वेश्चनचं उत्तर मात्र आपण पूर्ण वाक्यात द्यावं लागतं. बघा, व्हेअर वॉज शिवाजी बॉर्न, दॅट इज छत्रपती शिवाजी बॉर्न. मग शिवाजी वॉज बॉर्न ऑन शिवनेरी. शिवाजी वॉज बॉर्न ऑन शिवनेरी म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. वेअर फॉर प्लेस. आता व्हेन वॉज शिवाजी बॉर्न. दुसरा प्रश्न आहे वेनने तयार केला. व्हेन वॉज शिवाजी बॉर्न. शिवाजी वॉज बॉर्न, मग कधी झाला शिवाजी महाराजांचा जन्म. शिवाजी वॉज बॉर्न इन 1630. इन 1630. इन 1630 खाली अंडरलाईन केला तुम्हाला डब्ल्यू. व्हॉट वॉज शिवाजी. व्हॉट वॉज शिवाजी. शिवाजी महाराज काय होते. शिवाजी वॉज अ ग्रेट किंग. एक थोर राजा होता. आलं लक्षात. हा, मग तसं व्हायने प्रश्न विचारला. वाय डिड जिजाबाई अँड शिवाजी कम टू पुणा. पुन्हा वाईने प्रश्न विचारला बघा मी. वाय फॉर रिझन. वाय डिड जिजाबाई अँड शिवाजी कम टू पुणा. शिवाजी's father could not pay much attention to the education of Shivaji, so Jijabai and Shivaji had come to Pune, where Shivaji got his primary education. जिजाबाई शिवाजीला घेऊन पुण्याला का आल्या. कारण की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील संभाजी हे तिकडे नोकरीला होते मुघलांकडे, आणि म्हणून ते या ठिकाणी येऊ शकत नव्हते. आणि म्हणून जिजाबाईला वाटलं की आपल्या मुला म्हणजे व्हॉट थिंग, हू, पर्सन, वेअर, प्लेस, वेन, टाइम, हे लक्षात घ्या. WH क्वेश्चनचे उत्तर पूर्ण वाक्यात देतात. प्रश्नार्थक सरमले बघा. आता हाऊ टू फ्रेम अ WH क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. या, ही लिव्ज इन अ हट. तो एका झोपडीत राहतो. अंडरलाईन केलेला शब्द आहे. इफ इमॅजिन युअर सेल्फ सच टाईप ऑफ सेंटेन्स इज गिवन इन युअर ॲक्टिव्हिटी शीट ऑर क्वेश्चन पेपर. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे आणि कंसात सूचना दिलेली आहे की फ्रेम अ WH क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ अंडरलाईन वर्ड्स. अधोरेखित केलेल्या शब्दाचा उपयोग करून हा प्रश्न तयार करा. मग याच्यात सोपी आयडिया आहे बघा. ही लिव्ज इन अ हट. तो झोपडीत राहतो. भाषांतर मनात करावंच लागतं बाबा. मग तो झोपडीत राहतो. इन अ हट लगेच खोडून टाका. इथं इन हटला आपण हात लावला. आज पहिलं वाचलं ही लिव्ज इन हट, तो झोपडीत राहतो. इथं आपण समजा असं केलं ही लिव्ज, तो राहतो. कुठं कुठं कोठं म्हणजे वेअर. कोठे म्हणजे वेअर. वेअर. मग आता क्रियापदाला लागला एस प्रत्यय म्हणजे साधा वर्तमान काळ. मग क्रियापदाला मूळ क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय असेल तर काय घ्यायचा डज. मग वेअर डज. राईट डाऊन. वेअर डज. W कॅपिटल. वेअर डज ही. मग करता घ्यायचा ही आणि मग घ्यायचा लिव्ह. डूचा डज झाला म्हणून यस प्रत्यय काय करायचा काढून वेअर डज ही लिव्ह. आणि शेवटी काय द्यायचा आहे क्वेश्चन मार्क. इथे दिले बघा वेअर आणि डज आणि ही लिव्ह. जो अधोरेखित केलेला शब्द आहे त्याला झाका वाक्य वाचल्यानंतर, मग तुम्हाला लगेच कळेल. आलं लक्षात. तर अशा प्रकारे WH क्वेश्चन तयार करतात. सम एक्झाम्पल्स विल बी गिवन टू यू फॉर प्रॅक्टिस ॲज अ इन असाइनमेंट सेक्शन. WH क्वेश्चन तयार करताना सुरुवातीच्या प्रश्नार्थक सर्वनाम क्रियाविशेषण वापरतात. इन हट. आता ते WH क्वेश्चन तयार करताना काय आहे त्याचं सूत्र लिहून घ्या पाहिजे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लिहून घेणार आहोत, ते लक्षात घ्या.
WH question, how to frame WH question. We are